छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको वाळूज महानगर 1 येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन दिनांक 23 रोजी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले। त्या अनुषंगाने सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सिडको वाळूज महानगर 1 येथील पाण्याच्या टाकी शेजारील भव्य 20 एकराच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा होणार आहे। या प्रसंगी शिवव्याख्याते शिवश्री रवी गवारे यांचे व्याख्यान देखील होणार आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदाच सिडको वाळूज महानगरात कामगार वसाहतीत जाहीर सभा होत असल्याने जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील वाळूज नगरीतील सकल मराठा समाज बांधवांची लाखोच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे। सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेऱ्यांसहित पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे। तसेच सभेला उपस्थिती दर्शवणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मोठी खबरदारीही घेण्यात आली आहे। होणाऱ्या जाहीर सभेला परिसरातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी आणि मराठा बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज वाळूज महानगर 1 छत्रपती संभाजीनगर आणि आयोजित समिती समन्वयक बाळासाहेब पाथरीकर पाटील, सुभाष अवताडे पाटील, संजय आळंजकर पाटील, परमेश्वर नलावडे पाटील, प्राध्यापक कैलास जाधव पाटील, राम किसन शेळके पाटील, आत्माराम आगलावे पाटील, विलास पांगरकर पाटील, विष्णुदास पाटील यांच्या वतीने करण्यात आले। आपण इथं जरांगे पाटील यांची संभाजीराजे जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी 20 ते 25 एकरचा ग्राउंड आम्ही इथं आखलेला आहे। त्यात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। सर्व नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम आम्ही इथं संयोजन समितीच्या वतीनं केलेला आहे। हा कार्यक्रम आपण सकल मराठा समाज वाळूज महानगर यांच्या वतीने हा आयोजित करीत आहे। याच्यामध्ये सर्व पार्किंगची व्यवस्था, ग्राउंडची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यानंतर रुग्णवाहिका ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून या सभेचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे। मैदान मोठं आहे, ते मैदानामध्ये 1.5 ते 2 लाख पब्लिक बसेल अशी सर्व सुसज्ज व्यवस्था इथं आम्ही करून सर्व संयोजन समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रम केलेला आहे। या वाळूज पंचक्रोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्त या ठिकाणी जरांगे पाटील मराठा योद्धा यांची सभा आयोजित केली। या सभेसाठी सिडको वाळूज महानगर पाण्याची टाकी येथील भव्यदिव्य असं मोठं ग्राउंड आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या ग्राउंडवर जवळपास 2 ते 3 लाख लोक बसू शकतात आणि सभेचा जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतात। या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचा पूर्ण विचार करून मराठा सेवक ही सभा फक्त मराठा समाजासाठीच नसून जरांगे पाटीलांनी सर्वच समाजाला याचा एक सर्व समाजासाठी हा एक पवित्र त्यांनी ठेवलेला आहे आरक्षणाच्या संदर्भात आणि तो पुढे नेण्यासाठी सर्व समाजाने याचा पवित्रा घेतला पाहिजे आणि आपण आपल्या समाजाला पुढं कसं नेता येईल, आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी जरांगे पाटीलनं हे मोठं एक महायुद्ध म्हणायला काही हरकत नाही हे सुरू केलं आहे। त्यासाठी गोरगरीब सर्व जनतेचा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून जरांगे पाटीलला आपण बघतोय मागील अनेक वर्षापासून त्यांचं मोठा लढा चालू आहे। या याच्यामध्ये आपण सामील होण्यासाठी सर्व मराठा समाजाला मी विनंती करेल आणि इतर समाजालाही विनंती करेल की आपण या सभेचा लाभ घ्यावा। या परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये पहिलीच मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा आयोजित केलेली आहेत आणि हा सभा घेण्याचा मान आम्हाला मनोजदादांनी दिला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो। आणि या ठिकाणी ज्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात, देशातील लोक या परिसरामध्ये राहतात आणि या परिसरातील लोकांना संबोधित करण्यासाठी सन्माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे हे या प्रसंगी येणार आहेत। मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की परिसरातील जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या सभेचा लाभ घ्यावा। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने इथे जरांगे पाटील यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे। तरी ह्या सभेसाठी सर्व मराठा समाज सकल समाज यांनी उपस्थित राहावा असे आवाहन मी संजय आळंजकर पाटीलतर्फे करतो। ते म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्याची म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। मनोज दादामधला जो साधू आहे हा सर्व समाजासाठी काम करतो आहे।
स्पेशल मराठा समाज म्हणून असं लोकांनी जे सिम्बॉल लावलेला आहे तो आपल्याला सर्वांना पुसायचा आहे. तरी सर्व जे आमचे सहकारी आहेत आणि जो समाज आहे तो मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजांनी इथं येऊन आपापल्या पद्धतीने सेवेची नोंद करावी. म्हणजे काय होईल की सर्व समाज एकत्र आहे, फक्त मराठा करून काही मिळणार नाही, हा संदेश मनोजदादांनी सर्वांना दिलेला आहे. समितीच्या वतीनं वाळूज महानगरातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा सकल मराठा सर्व बांधवांना या समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो की सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. गाव माझा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.